नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक के रामराजन यांनी गुरुवारी सायंकाळी पदभार स्वीकारला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक अरबी बसरगी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्ह्यातील सर्व पोलीस उपअधीक्षक उपस्थित होते. पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना रामराजन म्हणाले की जनमानसातील पोलिसांची भीती दूर झाली पाहिजे. नागरिकांना पोलिसांची नव्हे तर कायद्याची भीती वाटली पाहिजे. यासाठी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी आवश्यक आहे. ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांनी कोणत्याही शिफारशीशिवाय थेट माझी भेट घ्यावी. ते पुढे म्हणाले की बेळगाव हा मोठा जिल्हा असून शासनाने दिलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडली जाईल. कोणत्याही गुन्हेगारी घटनेमध्ये पंचायत बसवण्याऐवजी FIR दाखल करून कायदेशीर तपास केला जाईल. जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या जातील. नागरिकांनी नियमांचे पालन करावे आणि दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करावा असे आवाहनही त्यांनी केले. चिदंबर नगर परिसरातील एका बंगल्यावर पहाटे चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. काल पहाटे सुमारे 2:16 सुमारास या बंगल्याच्या आवारात संशयास्पद हालचाली सुरू असल्याचा आवाज घरमालकांना ऐकू आला. पाहणी केली असता मास्क लावलेले 2 संशयित व्यक्ती कंपाऊंडमध्ये घुसल्याचे दिसून आले. घर मालकांनी तात्काळ आरडाओरडा केल्यामुळे घाबरून गेलेले चोरटे कंपाऊंड भिंतीवरून उडी मारून पळून गेले. विशेष म्हणजे पहाटे सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी पुन्हा एकदा चोरीचा प्रयत्न केला. मात्र घर मालक जागेच असल्याने त्यांचा हा प्रयत्नही फसला आणि चोरटे घटनास्थळावरून फरार झाले. घटनेची माहिती मिळताच उद्यमबाग पोलीस स्टेशनचे PSI प्रकाश यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सुरक्षेच्या दृष्टीने CCTV कॅमेरा बसवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच हा परिसर 3ऱ्या रेल्वे गेटजवळ असल्याने रेल्वे हॉर्नच्या आवाजाचा गैरफायदा घेत चोरीचे प्रयत्न होत असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात रात्रीच्या वेळी 2 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले. नागरिकांनी विशेषतः उशिराच्या वेळेत अधिक सतर्क राहावे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे. तुडे तुर्केवाडी दरम्यानच्या रस्त्यावर हसकोळी हद्दीतील मंडवळ कोंड परिसरामध्ये ब्लॅक पॅन्थर दिसून आल्यानं परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास घडली. विनायक बिर्जे हे आपल्या कारमधून चंदगडकडे जात असताना त्यांच्या वाहनासमोर अचानक ब्लॅक पॅन्थर रस्त्यावर आला. त्यांनी तात्काळ वाहन थांबवून हॉर्न वाजवल्यानंतर हा वन्य प्राणी उडी मारून जवळील जंगलात पळून गेला. या दरम्यान विनायक बिर्जे यांनी आपल्या मोबाईलमध्ये ब्लॅक पॅन्थरचे चित्रीकरण केले. घटनेची माहिती मिळताच हसगोळी येथील सामाजिक कार्यकर्ते विनायक पवार यांनी त्वरित वन विभागाशी संपर्क साधून सदर प्रकाराची माहिती दिली. या परिसरात यापूर्वीही वाघ, बिबटे, अस्वल, हत्ती, हरिण तसेच गवा यासारख्या वन्य प्राण्यांचं दर्शन झालंय. मात्र आता ब्लॅक पॅन्थरचं प्रत्यक्ष दर्शन झाल्यानं या मार्गावरून प्रवास करणं अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. प्रसंगी नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून या मार्गावरून जाताना आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहनही करण्यात आलंय. सांब्रा तालुका बेळगाव येथे आज शुक्रवार दिनांक 2 जानेवारी रोजी सकाळी 8:30च्या सुमारास पाणी भरताना विजेचा धक्का लागून 7वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून ग्रामस्थांनी तीव्र हळहळ व्यक्त केली आहे. परिणिती चंद्रकांत पालकर वय 12 असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे. शुक्रवारी सकाळी गावामध्ये पाणी पुरवठा सुरू होता. घरातील विद्युत मोटारीने पाणी भरताना परिणितीला जोरदार विजेचा धक्का बसला आणि ती जागीच कोसळली. घटना घडली त्यावेळी तिची आई गावी तर वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. परिणिती कोसळल्याचे लक्षात येताच शेजाऱ्यांनी तिला तातडीने दवाखान्याकडे नेत असतानाच वाटेतच तिचा मृत्यू झाला. परिणिती ही गावातील सरकारी मराठी प्राथमिक शाळेत इयत्ता 7वीत शिक्षण घेत होती. तिच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून तिच्या पश्चात आई, वडील आणि मोठा भाऊ असा परिवार आहे. या घटनेची नोंद मारिहाळ पोलीस स्थानकात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षण समितीच्या एम.फी. हेरवाडकर हायस्कूल, मराठी ट्रेनिंग कॉलेज तसेच आर्ट कॉलेज यांचे वार्षिक स्नेहसंमेलन मंगळवार दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी मराठा मंदिर, खानापूर रोड, टिळकवाडी येथे उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून अनुपमा जोशी उपस्थित होत्या. तसेच उद्योजक दिलीप चिटणीस, राजेश शिवलकर, पंकज शिवलकर, प्रवीण पुजारी, सिद्धार्थ हुंदरे, गायत्री गावडे, बेला शिवलकर, प्राचार्य एम.बी. हुंदरे, प्राचार्य सुभाष देसाई आणि प्राचार्य शोभा कुलकर्णी आदी मान्यवरांची उपस्थिती व्यासपीठावर लाभली होती. विद्यार्थ्यांच्या स्वागतगीताने व भरतनाट्यम सादरीकरणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. दरम्यान वार्षिक ई-मॅगझिन व वार्षिक अहवाल सादर करण्यात आला. ॲथलेटिक्स, बुद्धिबळ, कुस्ती, शूटिंग, स्विमिंग, फुटबॉल, क्रिकेट, बास्केटबॉल व बॅडमिंटन आदी क्रीडा स्पर्धांमधील विजयी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच राज्य व राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. प्रमुख पाहुण्या अनुपमा जोशी यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यास, खेळ व कला यांचा समतोल साधावा असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमात विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली असून पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगावातील मल्लिकार्जुन नगर व समर्थनगर परिसरात श्री अय्यप्पा स्वामी पूजनाने नववर्षाची भक्तिभावपूर्ण सुरुवात करण्यात आली. येथील श्री अय्यप्पा भक्तांच्या वतीने श्री अय्यप्पा स्वामींचा महाअभिषेक, महापूजा तसेच महाप्रसादाचा कार्यक्रम गुरुवारी मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने पार पडला. समर्थनगर 3रा क्रॉस मेन रोड येथे गुरुवारी सायंकाळी 6 वाजता या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिसरातील बहुसंख्य भाविक व नागरिक मोठ्या श्रद्धेने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमात स्वामींच्या नामस्मरणाने परिसर भक्तिमय झाला होता. या प्रसंगी बेळगावकरांना शांती, सुख, समृद्धी लाभो तसेच श्री अय्यप्पा स्वामींचे कृपाशीर्वाद सदैव राहोत अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर रात्री 8 ते 11 या वेळेमध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसादाचा लाभ मल्लिकार्जुन नगर, समर्थनगर तसेच परिसरातील असंख्य भाविकांनी घेतला. या भक्तिमय कार्यक्रमामुळे परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते. राष्ट्रीय महामार्गाच्या 6 पदरीकरणाच्या कामामुळे निपाणी येथील खरी कॉर्नर बोगदा मंगळवारपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून त्यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे. पर्यायी मार्ग म्हणून गांधी हॉस्पिटल व मुरगुड रोड येथील बोगद्यांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या 2.5 वर्षांपासून सुरू असलेले महामार्ग रुंदीकरण व 6 पदरीकरणाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. खरी कॉर्नर बोगदा बंद झाल्यामुळे शेंडूर, गोंदीकोपी, यरनाळ, बीरदेवनगर, तहसीलदार प्लॉट, हुडको कॉलनी, कृष्णनगर, वास्तुभिजन, पांगिरे बी आदी गाव व उपनगरांकडे जाणाऱ्या वाहनधारकांना फटका बसत आहे. या परिसरातील कामासाठी अजून सुमारे 6 महिन्यांहून अधिक कालावधी लागण्याची शक्यता असून नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे रस्ते विकास प्राधिकरणाकडून कळवण्यात आले आहे. तसेच महात्मा गांधी हॉस्पिटल व शिरगुप्पी रोड येथे मंजूर झालेल्या 2 नवीन बोगद्यांची कामेही याच कालावधीत होणार असल्याने वाहनधारकांनी संयम राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इन्व्हेस्टमेंट अशीच करणार ज्याने माझी हार्टबीट खूप अशी नाही होणार आणि म्हणून एक पार्ट FD मध्ये नक्की इन्व्हेस्ट करणार. कारण FD आहे तर स्टडी आहे. लोकमान्य FD सोबत मिळवा बेस्ट इंटरेस्ट रेट. लोकमान्य FD आहे तर स्टडी आहे. निपाणी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4च्या रुंदीकरणाचे काम गेल्या 2.5 वर्षांपासून सुरू असून त्याचा फटका अनेक छोटे मोठे व्यावसायिक व सामान्य नागरिकांना बसत आहे. या कामामुळे अनेक दुकाने व घरे पाडण्यात आली असून त्यामुळे अनेकांचे व्यवसाय उद्ध्वस्त झालेत. केंद्र सरकारने या महामार्गाच्या 6 पदरीकरणास मंजुरी दिली असून काम अंतिम टप्प्यात आहे. बाधितांना नुकसान भरपाई देण्यात आली असली तरी त्या रकमेत पर्यायी जागा उपलब्ध होत नसल्याने अनेक जण आर्थिक संकटात सापडलेत. पुढील वर्षभरात काम पूर्ण होण्याची शक्यता असली तरी बाधित नागरिक व व्यावसायिकांचे प्रश्न कोण सोडवणार असा सवाल उपस्थित होत आहे. सध्या कोगनोळी ते सोलापूर फाटा दरम्यानचे काम अवताडे कमली कंपनीकडे असून उड्डाणपूल व बोगद्यांचे काम सुरू आहे. मात्र या विकास प्रक्रियेत सामान्य माणसाचा विचार कधी केला जाणार असा सवाल नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यात बेळगाव शहर महानगरपालिकेने मालमत्ता करापोटी 63 करोड 5 लाख रुपयांची वसुली केली आहे. एकूण 89 कोटी 48 लाख रुपयांच्या उद्दिष्टापैकी आतापर्यंत 70.45% वसुली पूर्ण झाली असून उर्वरित 3 महिन्यात आणखी 26 कोटी 44 लाख रुपयांची वसुली करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. मागील आर्थिक वर्षामध्ये महानगरपालिकेने 69 कोटी 52 लाख रुपयांची एकूण मालमत्ता कर वसुली केली होती. त्यामुळे यंदा उद्दिष्ट पूर्ण झाल्यास मालमत्ता कर वसुलीमध्ये नवा विक्रम प्रस्थापित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. श्रीराम सेना हिंदुस्थान संघटनेच्या वतीने सुप्रसिद्ध समाजन प्रबोधनकार वसंतराव हंकारे यांच्या प्रखर वाणीतील समाज प्रबोधनात्मक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. चला जाणून घेऊया आई बापाच्या वेदना या विषयावर हे व्याख्यान शनिवार दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम राणी पार्वती देवी महाविद्यालय मैदान टिळकवाडी बेळगाव महानगर येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर श्रीराम सेना हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेतर्फे संपर्क अभियानास सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत बेळगाव महानगरातील विविध शिक्षण संस्थांना भेटी देऊन प्राध्यापक वर्ग तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींना या व्याख्यानाचा लाभ घेण्याचे विनम्र आवाहन करण्यात येत आहे. या संघटनेचे कार्यकर्ते स्वतः शिक्षण संस्थांमध्ये जाऊन या कार्यक्रमास सहकार्य करण्याची विनंती करत आहेत. या समाज प्रबोधनात्मक व्याख्यानाचा लाभ घेण्यासाठी सर्व पालकांनी आपल्या विद्यार्थी मुला-मुलींसह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्रीराम सेना हिंदुस्थान संघटनेतर्फे करण्यात आले आहे. रेणुका यल्लम्मा मंदिर व यल्लम्मा डोंगराच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्रिमंडळाने 215 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली असून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या विकास कामाला लवकरच प्रारंभ होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी पत्रकार परिषदेत दिली. या निधीतून केंद्र सरकारचा 118 कोटी रुपये तर राज्य सरकारचा 97 कोटी रुपयांचा वाटा असून या माध्यमातून भाविकांसाठी जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या विकास कामांतर्गत 8,000 भाविकांची क्षमता असलेले भव्य रांग संकुल तसेच एकाच वेळी 4,000 भाविक बसू शकतील असा भोजन कक्ष उभारण्यात येणार आहे. याशिवाय यल्लम्मा डोंगरावर येणाऱ्या बैलगाड्यांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार असून त्या ठिकाणी जनावरांसाठी चारा व पाण्याची सोयही केली जाणार आहे. भाविकांच्या सोयीसाठी 25 अद्ययावत स्वच्छतागृह संकुले उभारण्यात येणार असल्याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया 30 जानेवारी रोजी पूर्ण होणार असून 15 ते 20 फेब्रुवारी दरम्यान प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी, पर्यटन मंत्री HK पाटील, धर्मादाय विकास मंत्री रामलिंगा रेड्डी तसेच स्थानिक आमदारांचे पूर्ण सहकार्य लाभत असल्याचे त्यांनी सांगितले. न्यू गुडशेड रोड बेळगाव येथील नर्तकी प्राईड व किरण प्लाझा या अपार्टमेंटमधील रहिवाशांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही रहिवाशांसाठी मर्यादित वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. हाफ पिच क्रिकेट विभागामध्ये नर्तकी स्पार्कल संघाने विजेता तर पोरवॉल वॉरियर्स उपविजेते ठरले. महिला क्रिकेटमध्ये नर्तकी चॅलेंजर्स विजेते तर नर्तकी स्ट्रायकर्स उपविजेते. बॅडमिंटन लहान गटामध्ये सिद्धी जिनगौडा हिने प्रथम तर दर्श मंगल याने द्वितीय क्रमांक पटकावला. महिला बॅडमिंटनमध्ये मोक्षा मुंदडा विजेती तर मनीषा पोरवाल उपविजेती ठरली. पुरुष बॅडमिंटनमध्ये विराज किरण जाधव प्रथम तर अभिषेक शहा उपविजेता ठरला. कॅरम लहान गटामध्ये मिलन जैन विजेती तर क्रिश पोरवाल उपविजेता ठरला. महिला कॅरम विभागामध्ये मीनाक्षी जांबोटकर विजेती तर अर्पिता मंगलानी उपविजेती ठरली. पुरुष कॅरममध्ये रघु ओझा विजेता तर भावेश पोरवाल उपविजेता ठरला. स्पर्धातील विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. या स्पर्धांसाठी बादल पोरवाल व परिवाराने आकर्षक चषकांची देणगी दिली. बेळगाव जिल्हा आणि शहर पोलीस दलाने 2025 या वर्षात अवैध धंद्यांविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कारवाईचा धडाका दुप्पट झाला आहे.
पोलीस प्रशासनाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार अंमली पदार्थांची तस्करी, मटका आणि अवैध जुगारावरील कारवाईमध्ये लक्षणीय वाढ झाली असून यावर्षी पोलिसांची सर्वात मोठी कामगिरी अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत दिसून आली आहे. 2024 मध्ये सप्टेंबरपर्यंत अंमली पदार्थांशी संबंधित 55 गुन्हे नोंदवले गेले होते. मात्र 2025 मध्ये ही संख्या थेट 210 वर पोहोचली आहे. तरुणाईला अंमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी राबवलेले हे मिशन यशस्वी ठरत असल्याचे चित्र आहे. शहर तसेच ग्रामीण भागातील मटका व जुगाराचे जाळे उखडून टाकण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके स्थापन केली आहेत. 2024 मध्ये मटक्याची 99 प्रकरणे समोर आली होती. त्यामध्ये वाढ होऊन 2025 मध्ये 131 गुन्हे दाखल झाले आहेत. जुगार प्रकरणीही यंदा 27 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ऑनलाईन व क्रिकेट सट्टेबाजीवरही पोलिसांची करडी नजर असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्यांविरोधात 6 गुन्हे नोंदवण्यात आले असून रिअल इस्टेट माफिया तसेच मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून होणाऱ्या छळवणुकीच्या तक्रारींवरही पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. एकूणच 2024 मध्ये नोंदवलेल्या 237 प्रकरणांच्या तुलनेत 2025 मध्ये आतापर्यंत 461 गुन्हे नोंदवले गेले असून अवैध धंद्यांच्या मुळावर घाव घालण्यात पोलीस प्रशासनाला मोठे यश मिळाले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.